मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर. आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यात. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे सकाळी 10 पासून घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीत. दर्यापूरमध्ये आंबेडकरांची सभा. उद्धव ठाकरेंचा 6 ते 8 ऑगस्ट दिल्ली दौरा. दिल्लीत ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार. विधानसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता. 20 ऑगस्टला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होणार. उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची माहिती. मराठा कुणबी समाजाला मतदान करू नका. ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं वाशिमच्या पोहरादेवीत खळबळजनक वक्तव्य. ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यासाठी 100हून अधिक आमदार ओबीसी समाजाचे निवडून आले पाहिजेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं ओबीसींना आवाहन. राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर भाजप खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन. योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो. विरोधकांना ते आवडत नसल्यानं ते विरोध करतात. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. गोंदिया जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा भाजप लढवणार तर गोंदिया विधानसभेवर आमचा दावा कायम. विधान परिषद सदस्य प्रणय फुकेंचं वक्तव्य. दूध भेसळ करणाऱ्यांवर मुक्का लावणार. दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातल्या पवारांच्या घरात झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंह यांची देखील उपस्थिती. कोणीही घर वापसी करणार नाही. वैयक्तिक कामासाठी लोक भेट घेत असतात. बबन शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवर छगन भुजबळांचं भाष्य. राज्यात विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार. ओबीसी नेते टीपी मुंडेंची माहिती. बीड जिल्ह्यातील 6ही विधानसभा लढवणार असल्याची मुंडेंची प्रतिक्रिया. अमरावती जिल्हा नियोजन बैठकीत बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये खडाजंगी. फिनले मिलवरून बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये श्रेयवाद. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या समोरच वाद. वक्फ बोर्डाचे बेलगाम अधिकार केंद्र सरकार काढून घेणार. वक्फच्या कायद्यात 40हून अधिक दुरुस्त्या करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार वक्फ बोर्डा कायद्यांसंदर्भात अमेंडमेंट आणणार. हे स्वागतार्ह. आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. भाजप नेहमीच वक्फ बोर्डाच्या विरोधात असून मोदी सरकार आणि संघाला वक्फ बोर्डाचे अधिकार आणि मालमत्ता हिसकावून घ्यायचे असल्याची असदुद्दीन ओवैसींची टीका. वक्फ बोर्डाच्या नियमात बदल करून केंद्र सरकार जर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं असल्याचं मत काँग्रेस नेते नसीम खान यांच्याकडून व्यक्त. विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका. मनोज जरांगेंचा खासदार नारायण राणेंना इशारा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धमकी द्यायला लावतायत का? जरांगेंचा राणेंना सवाल. भाजप खासदार अनिल बोंडेंकडून जरांगे पाटलांना कुत्र्याची उपमा. ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो 83 वर्षांचा म्हातारा. जरांगेंवर टीका करताना बोंडेंचा शरद पवारांवरही निशाणा.
SC/STला सामाजिक न्यायाच्या आधारे आरक्षण, त्यामुळे क्रिमी लेअरची अट लावणं आश्चर्यकारक. RPIचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला 10% आरक्षण ते टिकवण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते. मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. रायगडमधील महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी. रायगडचे भावी पालकमंत्री असा मजकूर. महाड शहरातल्या बॅनरची सर्वत्र चर्चा. ओबीसी जर हिंदू आहेत तर त्यांचं रक्षण का करत नाही, असा सवाल विचारून प्रकाश आंबेडकरांनी हिंदू महासभा, RSS आणि बजरंग दलावर साधला निशाणा. बारामतीच्या माळेव गावातील ITI कॉलेजमध्ये डिजिटल CNC सेम्युलर लॅबचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. तर दर्जेदार शिक्षण मिळावं हे महायुतीचं उद्दिष्ट. अजित पवारांचं वक्तव्य. नागपूरमधील रामनगर चौकात अनिल देशमुखांच्या संदर्भात लावलेल्या बदनामीकारक होर्डिंग्ज प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग्ज कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल. हिंगोली काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. हिंगोली विधानसभेसाठी विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याकडून वेगवेगळ्या आढावा बैठकीचं आयोजन. ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या घरी जाऊन उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली भेट. सामंतांकडून कुसाळे कुटुंबियांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये भाजपचं एकदिवसीय जिल्हा महाधिवेशन संपन्न. जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकण्याचा भाजपचा अधिवेशनातून निर्धार. तुम्हाला ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा, मात्र मराठा समाज येणाऱ्या काळात याचा विचार नक्की करेल. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर मराठा नेते रमेश केरे पाटील यांची प्रतिक्रिया. नवे खासदारात काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे तुम्ही अहंकार येऊ देऊ नका. प्रशांत पडोळे यांची अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याच्या केलेल्या वक्तव्यावरून परिणय फुकेंकडून खोचक टोला. श्रावणात एसटी संघीय तीर्थाटन उपक्रम आजपासून सुरू होणार. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत तीर्थाटनाचा आनंद घेता येणार. श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम. नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदा काठावरील इतर मंदिरांना पाण्याचा वेढा. गंगापूर धरणातून 8000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. साताऱ्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पश्चिम भागातली सर्व धरणं भरण्याच्या मार्गावर. कण्हेर धरणातून 4500 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या कळवण तालुक्यातील सणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. गिरणा नदीपात्रात 10500 क्युसेकनं विसर्ग. अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली. पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातल्या सूर्या, वैतरणा, पिंजाळ प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र. धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं सूर्या नदीला पूर. पुण्याच्या राजगुरुनगरमधील भीमाशंकर परिसरात डोंगराळ भागात मुसळधार पाऊस. भीमा नदीवरील चासकमान जलाशय ओव्हरफ्लो. 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं जयपूर बिरबलनाथ प्रकल्प ओव्हरफ्लो. शेती सिंचनाचा प्रकल्प मिटल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. उजनी धरण 91% पुढे भरलं. धरणाच्या 16 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग. उजनी धरणातून भीमा पात्रात 21,000 क्युसेकनं विसरलं. भीमाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा.
मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो, तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपलं. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून पाणी शिरलं. नाशिकमधील देवळालीचे आमदार सरोज आहेर यांना पावसाचा फटका. दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. रस्ता पाण्याखाली गेल्यानं सरोज आहेर यांनी ट्रॅक्टरमधून ओलांडला पूल. नाशिक शहरात गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. रामकुंड परिसरातील छोटी दुकानं पाण्याखाली. नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो. हरणबारी लाभ क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. पुण्यातील विसर्गाचं नियोजन उत्तम. 25 जुलैची पुनरावृत्ती टळली. एकता नगरच्या रहिवाशांची प्रतिक्रिया. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची अजित पवारांचा दूरध्वनीवरून संपर्क. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अजित पवारांचे निर्देश. पिंपरी चिंचवडच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात. पार्थ पवारांकडून आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड आणि भाटनगर परिसराचा पाहणी दौरा. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांसोबत संवाद. मध्य प्रदेशात सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोपद नदी, सोने नदी दुथडी भरून, तर गोपद नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पाण्याचा विठा. वर्ध्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली. 11,000 हेक्टरवरचं पिकांचं नुकसान. सरकारनं लक्ष घालावं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी. नाशिकच्या रामकुंड परिसरात 29 वर्षाचा पर्यटक वाहून गेल्याची माहिती. शोधकार्य सुरू, तर वाहून गेलेल्या 3 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरात ग्रामीण पोलिसांची कारवाई. गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल, तर 31,000चा दंड वसूल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या गिरणा नदीपात्रात 12 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाणी वाढलं. बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी. बीडनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका गोडाऊनमधून भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या 600 गोण्या जप्त. अन्न सुरक्षा प्रशासनाची कारवाई. पुण्याच्या राजगुरुनगरमधील जवळील खरपुडी इथं भीमा नदीवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. अनेक मार्गावरचे रस्ते बंद झाल्यानं अनेक गावांशी संपर्क तुटला. पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला. पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमधील देवळा तालुक्यातल्या सौकी विठेवाडी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं 2 गावांचा संपर्क तुटला. परिसरातील नागरिकांना लांबचं अंतर कापत प्रवास करावा लागतोय. पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या SCLR पुलाजवळ ट्रक उलटला. 3 जण जखमी. पावसाळ्यात विदेशी जातीचे वृक्ष उन्मळून पडत असल्यानं यापुढे फक्त देशी जातीचे वृक्ष लावण्याची नवी मुंबई महानगरपालिकेची माहिती. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीमध्ये बंजारा संस्कृती दाखवणारं नंगारा भवनाचं काम अंतिम टप्प्यात. येत्या 31 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश. नंदुरबार शहरातील माळीवाडा आणि साखरी नाका परिसरात वावर असलेल्या बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद. बिबट्या कैद झाल्यानं नागरिकांचा सुटकेचा निश्वास.
कोल्हापूरच्या रंकाळा वेस इथे गुल सर्कल मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं आगमन, ढोल ताशांच्या गजरात, नेत्रदीपक, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणपतीचं आगमन. काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेकडून भारतीय संघाचा 32 धावांनी पराभव. पहिला सामना टाय झाल्यानं मालिकेमध्ये श्रीलंकेची 1-0 आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.